पावसाळ्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10,000 पांदण रस्ते बांधकामाचे उद्दिष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे। प्रशासनाच्या उदासीन व दप्तर दिरंगाई व निधीचा अभाव व विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघामध्ये निधी न दिल्याने अनेक पांदण रस्ते आज रखडल्याने पावसाळ्यापूर्वी हे शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। शेतमाल शेतामध्ये न्यावा कसा आणि पांदण रस्त्याच्या प्रश्नामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ते नसल्याकारणाने अनेकदा वाद निर्माण होतात, अनेक जीव गमावली जातात। त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ यवतमाळ जिल्ह्याचं पांदण रस्त्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं। यवतमाळ तालुक्यासह अनेक तालुक्यामध्ये जे पांदण रस्ते आहेत ते अतिक्रमणित आहेत। त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे, ते रस्ते मोकळे करून द्यायचे आहेत। परंतु एप्रिल महिना हा पूर्णपणे उलटून गेलेला आहे। आता खरीपाच्या पेरण्यासुद्धा शेतकरी करणार आहेत। यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल का, हा एक मोठा प्रश्न शासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेला आहे। ज्या ठिकाणी पांदण रस्त्याचे काम चालू आहेत ते कामं निधी अभावी रखडल्याचं सुद्धा समोर येत आहे। यामुळे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना पांदण रस्ते मिळणार नाहीत असं दिसत आहे आणि शासनाची जी पांदण रस्ते मोकळे करून देण्याची जी योजना आहे ती कागदावरच राहते की काय असा प्रश्न शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे।